राज्यात नुकत्याच नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षांकडून सातत्याने मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला जात होता। विशेषतः ईव्हीएमवर छेडछाड करून भाजप मत चोरत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता। त्यातच शिवसेना उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्र 2024च्या विधानसभा निवडणुकींचीच पुनरावृत्ती असल्याचं सांगत यावेळी देखील भाजप ईव्हीएम मध्ये छेडछाड करून मत चोरणार असा घणाघाती आरोप केला होता। इतकंच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर थेट परदेशात जर्मनमध्ये जाऊन वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर परिस्थिती काहीशी वेगळीच दिसून येते। नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर पारंपरिक बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला होता। असं असतानाही भाजपनेच बाजी मारली। त्यामुळे विरोधकांचा ईव्हीएम वरील आरोप नेमका कितपत खरा आहे असा सवाल उपस्थित होतो। आणि राहुल गांधींनी परदेशात जाऊन अशा प्रकारची वक्तव्य करणं खरंच योग्य आहे का? राहुल गांधी आणखी काय म्हणाले आणि भाजपने या आरोपांना कसं प्रत्युत्तर दिलं, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे। विरोधकांकडून ईव्हीएम वर आरोप करणं किंवा मतचोरीचा मुद्दा उपस्थित करणं हे काही नवीन नाही। काँग्रेस असो वा उबाटा, निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएम वर संशय व्यक्त करण्याची परंपरा जुनीच म्हणावी लागेल। मात्र यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट जर्मनमध्ये जाऊन भाजपवर आणि भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत। तर झालं असं की 17 ते 19 डिसेंबर दरम्यान राहुल गांधी जर्मनी दौऱ्यावर होते। 18 डिसेंबर रोजी बर्लिन मधील हर्टी स्कूल मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर संविधानाची मूलभूत भावना संपवण्याचा आरोप केला। संविधान सर्व नागरिकांना समान अधिकार देतं आणि हेच भाजपला मान्य नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। इतकंच नाही तर देशातील संस्थात्मक यंत्रणा भाजपच्या ताब्यात असून ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून केला जातो असा आरोपही राहुल गांधींनी केला। निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचं म्हणत त्यांनी थेट भारताच्या लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। मात्र परदेशात जाऊन भारताबद्दल आणि भारतीय संविधानिक संस्थांबद्दल अशी वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। हे वक्तव्य म्हणजे परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं नाही का? दरम्यान भाजपने या सर्व आरोपांना शब्दांनी नव्हे तर थेट निवडणुकांच्या निकालातून सडेतोड उत्तर दिलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या गोव्याच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने मोठं वर्चस्व मिळवलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात राबवण्यात आलेल्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत गोव्याच्या जनतेने भाजपला मोठा कौल दिला आहे। या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी तब्बल 29 जागांवर विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे या निवडणुका ईव्हीएम वर नव्हे तर पारंपरिक बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या होत्या, तरीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। यावर प्रतिक्रिया देताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले की ईव्हीएम वर आरोप करणाऱ्या विरोधकांना जनतेने चपराक दिला आहे। भाजपने यंदा केवळ 40 जागा लढवल्या असून त्यापैकी 80% अधिक जागांवर विजय मिळवला आहे। गोव्यात ईव्हीएम शिवाय बॅलेट पेपरवर निवडणूक होऊनही भाजपला बहुमत मिळालं आहे। त्यामुळे ईव्हीएम वर होणारे आरोप किती तथ्यहीन आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। आता प्रश्न असा आहे की बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकातही भाजप जिंकलं असेल तर ईव्हीएम वर आरोप करणं कितपत योग्य आहे? आणि परदेशात जाऊन भारताच्या लोकशाही व्यवस्थेवर बोट दाखवणं राहुल गांधींना शोभतं का? तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।